मी 13 वर्षाचा असताना माझ्या गावामध्ये लोक पत्ते खेळत होते. माझे आई वडील शेतात जातात आणि माझ्याकडे खाऊचे काही 1.5-2 रुपये काहीतरी जमा झाले असतील, ते 5-50 पैसे असतील, तर आम्ही लहान असताना त्या मक्क्यात असे पैसे काय म्हणतात त्याला, कोणते खेळणे वाले असे टाकायचे, मक्क्यात पडला त्याचा ढाव गुलमत्ते म्हणतात, ते मी खेळत होतो. तर त्याचे काय 2 रुपये माझ्याकडे जमा झाले असतात. तिथूनच आमच्या गावापासून लागून पापड हे गाव आहे आणि पापडला वानखड्यांचं किराणा आहे. आता मला माहित होतं का लोक ते पोंगा पंडितच्या नड्या आणतात, त्याला तळतात आणि ते विकतात. आई वडील शेतात गेल्यानंतर मी पहिल्या दिवशीच आपल्या पोंगा पंडितच्या नड्या 1 किलो तेल मी घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी हे गेल्याची संधी पाहिली, चुलीवर आपली मस्त कढई गिडई ठेवली आणि आपले पोंगा पंडित तळले. आता मला माहित होतं हे जे पत्तेवाले आहेत ना, ढावाला का झाला आपलं 2-4 पोंगे खातात. आपली तळली. आता त्यात तळता तळता झालं काही वाकळे व्हायचे, कारण तेल कमी गरम झालेलं. अरे झालं असं का होते, तर चांगलं तापलं तेल, मग आपलं जमाला गेली भट्टी. मग ते तळले आणि पत्तेवाल्याकडे मी जाऊन बसायचं आणि तिथं मी पोंगा पंडित विकायचा. पोंगा पंडित विकणारा गुणवंत देवपारे. मग आता पोंगा पंडित दुपारचे होते आई वडील गेल्यावर. मग सकाळी आणखी काय करायचं, तर पापडला तर जायचंच आहे. तर एक एवढाले असे ब्रेड यायचे. आता त्यावेळेस काय म्हणत होतो आपण त्याला, डबल रोट म्हणत होतो. त्या डबल रोटचं जे पॉकेट होतं ते 24-24 राहायचं. मग त्या आणायचं गावात फिरायचं डबल रोट करून. बहिणीने जर एक खाल्लं ते दिले, एक धप्पा ठेवून द्यायचा. उरले तर खायचे, म्हणजे शिडे होतात ना. मग आता विचार करा, पोंगा पंडित विकण्याची तुमची कंडिशन आहे का? ब्रेड विकण्याची तुमची कंडिशन आहे का? मग एक ब्रेड विकणारा गुणवंत देवपारे, एक पोंगा पंडित विकणारा गुणवंत देवपारे जर बिझनेसमॅन होऊ शकते, ती आग तुमच्यात का लागू शकत नाही, हा माझा प्रश्न.